नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो. तिसरा मोल टोटून 4 फिडिंग केले होते आपण. त्याच बेडवर स्पेसिंग दिलं नव्हतं. मी जसं काल रात्री म्हणालो होतो की डाट फिडिंग देणार आहे आणि सकाळी पाला कसा संपतो आहे त्याच्यावरनं स्पेसिंगचं डिसिजन घेणार आहे. आता आपण पाहू शकता भरपूर पाला संपलेला आहे. म्हणजे जवळजवळ 95% पाला आळ्यांनी खाल्लेला आहे. म्हणजे इथं आळीला पाला जिथं जिथं आळ्या जास्त आहेत तिथं पाला पूर्णपणे संपलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता पातळ फिडिंग म्हणजे मिडियम फिडिंग देणार आहे आणि ते मिडियम फिडिंगवर स्पेसिंगसाठी आडव्या काड्या टाकणार आहेत. तर आता स्पेसिंग कसं द्यायचं याचा व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला की जास्त आळ्या झाला की बेडवर स्पेसिंग कसं द्यायचं आडव्या काड्यांमुळे. आता हिथली काडी उचलूनसुद्धा स्पेसिंग देतात लोक. जसं की जी काडी टाकली आहे ही उचलायची आणि खाली नेऊन टाकायची. पण ह्याच्यामध्ये काय होतं की काड्या पाला आपण टाकता नाही. आता ही काडी वरच्यावर होती म्हणून काढायला सोपी झाली उचलायला. पण आता जशी दुसरी कुठली काडी उचलायला गेलो तर काय होतं अशी दुसऱ्या काड्यांमध्ये काडी अडकलेली असते त्या काडीच्या खाली. त्यामुळं काढायला अडचण होते. तर त्याच्यावर उपाय म्हणून आपण आडवी काडी टाकतो जेणेकरून ते उचलायला सोपी जाते. हा बेडवर आपण आता उभा आडवा पाला टाकतो आणि ह्या पाल्याला आपण अशी आडवी काडी टाकतो एक आणि त्याच काड्या उचलून आपण खालच्या बेडवर 2 नंबरच्या बेडवर घेणार आहे. तर स्पेसिंग कसं देतात तर पुढच्या व्हिडिओत पाहू. धन्यवाद.